यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। दुर्दैव सोलापूरकरांचे दमानीनगरच्या रेल्वे ब्रिजचे काम थांबले, खासदार आमदार गप्प। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। सोलापूर शहरातील 100 वर्ष जुना झालेला दमानीनगरचा रेल्वे ब्रिज 14 डिसेंबर रोजी पाडल्यापासून अनंत यातना या भागातील नागरिक सहन करत आहेत। महापालिका आयुक्त सचिन ओंबासे आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार या दोघांनी वाहतुकीसाठी दिलेले पर्यायी 3 मार्ग अत्यंत बेकार आहेत। 54 मीटर रस्ता धूळयुक्त आहे, तिथे लाईटची सुविधा नाही आणि अवंतीनगर येथील रेल्वे ब्रिजच्या खालची एकेरी वाहतूक दररोज अपघाताला निमंत्रण देत आहे। खमितकर अपार्टमेंटच्या या ठिकाणी दररोज दुतर्फा प्रचंड मोठ्या वाहतुकीच्या रांगा लागतात। हा रस्ता खड्डेयुक्त आणि घाणेरडा आहे, तर दमानीनगर ते रामवाडी ते मोदी पोलीस चौकी हा मार्ग काही ठिकाणी अरुंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते। त्यातच आता आणखीन एक नवीन माहिती यस न्यूज मराठीच्या माध्यमातून पुढे आली असून गेल्या महिनाभरापासून दमानीनगरच्या रेल्वे ब्रिजचे काम थांबले आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रेल्वे विभागाला पाठवलेल्या ब्रिजच्या स्लॅबचे डिझाईन मंजूर झाले, परंतु ब्रिजच्या खालचे फाउंडेशनचे डिझाईन अद्याप मंजूर झालेले नाही। या ठिकाणी अंतर्गत छोटी छोटी कामे सुरू असली तरीही मुख्य ब्रिजच्या फाउंडेशनचे कामच पूर्णपणे थांबले आहे। त्यामुळे हा ब्रिज डिसेंबर पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल का हा प्रश्न अध्यांतरी आहे। या गंभीर प्रश्नाकडे सोलापूर शहरातील आमदार आणि खासदारांनी लक्ष देणे गरजेचे आहे। पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी दिनाला सोलापूर महापालिकेत भाजपच्या 87 पैकी अवघे 12 नगरसेवक उपस्थित। सभागृहतेने नरेंद्र काळे म्हणाले, गैरहजर नगरसेवकांना काढल्या नोटिसा। भाजपकडून रोहिणी तडवळकर, नाना काळे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नावे जवळपास निश्चित। 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 10 स्वीकृत नगरसेवकांची केली जाणार निवड। राज्यातील 7 झेडपीच्या सीईओ यांचा शासनाकडून सेवाकर्मी पुरस्कार देऊन केला जाणार गौरव। सोलापूर झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांचा समावेश। सोलापूर ग्रामीण पोलीस दलात 90 पदांसाठी ग्रामीण मुख्यालयावर सुरू झाली उमेदवारांची मैदानी चाचणी। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची माहिती। आजपासून 18 फेब्रुवारी पर्यंत सोलापुरातील होम मैदानावर चालणाऱ्या इलेक्ट्रो 2026 या प्रदर्शनाचा सायंकाळी होणार शुभारंभ। कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज आयसीयू, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज। पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर। संपर्क 93 71 52 43 65। हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व एसी रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर। संपर्क 70 58 65 28 75। व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट, आरामाचा विश्वास। सोलापूर झेडपीतील 38 नव्या सदस्यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला सत्कार। झेडपी अध्यक्षाच्या निवडीबाबत कोणीही बोलू नका, नेत्यांना दिली तंबी। 650 एकरवर पसरलेल्या सोलापुरातील सिद्धेश्वर वनविहाराला 9 कोटी रुपये निधी देण्याची आमदार सुभाष देशमुख यांनी डीपीडीसी मध्ये केली मागणी। छत्रपती संभाजी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी आजवर महापालिकेने खर्च केले 20 कोटी रुपये, तरी परिस्थिती जैसे थे।
स्मृती उद्यान आणि छत्रपती संभाजी तलाव सुधारण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी देण्याची आमदार देवेंद्र कोठे यांनी पालकमंत्र्यांकडे केली मागणी. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला पुनरुच्चार. म्हणाले, ग्रामीण भागात झेडपी निवडणुकीत ज्या ठिकाणी आश्वासन दिले अशा विविध ठिकाणी 21 कोटी रुपयांचा निधी देणारच. डीपीडीसीच्या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार दिलीप सोपल आणि आमदार बाबासाहेब देशमुख यांची दांडी. आमदार राजू खरे यांनी केला आरोप. म्हणाले, पानंद रस्त्यासाठी 24 कोटी रुपयांचा निधी मिळाला, मात्र बीडीओ काम करत नाही. टेंभुर्णी एमआयडीसी मध्ये बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणी 6 कोटी रुपयांचा करण्यात आला दंड. आमदार अभिजित पाटील यांच्या प्रश्नावर प्रशासनाने दिले उत्तर. बांधकामासाठी जमिनीच्या एनए परवानगीची गरज नाही, बांधकाम आराखडा हीच परवानगी. जमीन महसूल कायद्यात महत्त्वाची सुधारणा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. 12वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट. दोषी पर्यवेक्षकांसह केंद्र अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचा संताप. लवकरात लवकर सातारा संस्थान, मिरज, कोल्हापूर या गॅझेटियरचा GR सरकारने काढावा, नाहीतर आंदोलन होईल. मनोज जरांगे पाटलांचा इशारा. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार नाही असे सांगत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी चर्चेवर टाकला पडदा. एसटी महामंडळाचा नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली लागू करण्याचा निर्णय. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग यांसारख्या सर्वांना विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असेल. कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार. नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. राज्यात गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त, अतिवृष्टी आणि पूरग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ केल्याचा शासन निर्णय जारी. HSRP नसलेल्या वाहनांवर 15 फेब्रुवारीपासून होणार कारवाई. मुदतीनंतर अपॉइंटमेंट घेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार असून तपासणी दरम्यान विमा, PUC व परवान्याचीही पडताळणी केली जाणार आहे. राज्यातील साखर हंगाम समाप्तीच्या दिशेने. 918 लाख टन ऊसाचे झाले गाळप. नवीन कामगार कायद्याच्या विरोधात राज्यातील 1 लाखावर असलेल्या अंगणवाड्या आज बंद राहणार. भारतीय संघ T20 विश्वचषक 2026 स्पर्धेत आज संध्याकाळी 7 वाजता आपला दुसरा सामना नामिबिया विरुद्ध दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळणार. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.